पुढारी सोडून आणि जो शिकलेला सोडून साऱ्याच्या घरी पैसे येतात का नाही. 1500 रुपयाची किंमत आपल्यासारख्या माणसाला नसत्या. पण ज्या घरामध्ये सामान्य घर आहे, ज्या घरामध्ये चूल पेटत नाही, त्या माता माऊलीला कळतंय की 1500 रुपयाची किंमत काय. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे सरकार गोरगरिबाचं सरकार आहे. हे सरकार शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर चालणारं सरकार आहे. शिवाजी महाराज कसे चालले होते? शिवाजी महाराजांनी साऱ्या 12 बरोबर एकत्र केलं. सामान्य मराठा त्यांच्यासोबत राहिला, प्रस्थापित मराठा त्यांच्यासोबत राहिला नाही. 12 बरोबर त्यांच्याबरोबर सोबत राहिले आणि त्यांनी त्यांची मोठ बांधली आणि इथं स्वराज्य निर्माण केलं. हे शिवाजी महाराज होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल चालून हे आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार चाललेलं आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांना विनंती करतो, हे आपलं विचार तळागाळीमध्ये पोचवा आणि कोणाला जर अडचण आली त्याची पार्टी विचारू नका. अप्पा तो आपल्या विरोधातच होता. अरे माझं भाऊ मला 11 वर्ष सोडून गेलं. तो गेला, तो माझ्या अंगावर गाडी घालायला आला, दुसऱ्याला बोलायचं नाही. आणि आता आम्ही सारे फिरतोय. परवा एक नेता मला भेटला, मला म्हणला राजू भाऊ कसं काय. अरे राजू तू माझं झालं तर तू काय मध्ये आलाच. बंडू शेटला म्हणलं म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. जी माझी जुनी लोक गेलती त्यांना वाटायला लागलं आपण शेतच्या मागे गेलं पाहिजे, शेतला ताकद दिली पाहिजे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो आमच्या बनपुरी गावचा. बनपुरी गावामध्ये बौद्ध समाजाचं 92 मतदान आहे. किती मतदान आहे? 92 मतदान आहे. त्यांनी केव्हाही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही. लक्षात घ्या. माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे, आता जिल्हा परिषद आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि ते सारे एकत्र आले आणि त्यांनी बसले. मी मातंग समाजामध्ये बैठक घेतली ना होलार समाजाची, आणि मला बौद्ध समाजाने बोलवलं नाही बैठकीला. आता मी कसं जायचं नाही बोलवता. मग त्यांनी विचार केला का म्हणले आज होलार समाजामध्ये बैठक झाली, मुसलमान समाजामध्ये बैठक झाली, मग ही 3 बैठका झाल्या तर त्यांनी मला बोलवलं. मला म्हणजे शेत तुम्ही इकडे लागताय. त्यावेळी आकाश 1:45 वाजले. मी म्हणलं ठीक आहे चला बोलतो, आपल्याला काय जायला अडचण आहे. मी तिथं गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही आमचं 92 मतदान आम्ही पडळकर साहेबाला देणार आहे. मी खुश, मला आनंद होणार आहे. आज एवढी 90 मतं जर आपल्यासोबत येत असतील, मग त्यात एक वकील आहेत त्या गावचे. ते वकील म्हणले, भाषण त्यांनी केलं आणि ते म्हणले आम्ही मतदान भारतीय जनता पार्टीला देत नाही, आम्ही मतदान हे बहुजनाच्या नेत्याला देतोय. जर नेत्याला कोण अडवायचा प्रयत्न करत असेल महाराष्ट्र राज्यामध्ये तर इथला भीमसैनिक महिला नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे आणि 92च्या 92 मतं लाईन लावून आम्हाला दिली. ही देण्यात घ्या. त्यांना सुद्धा कळतं की बाबांनो आपला ओबीसीचा चेहरा याला आपण जपलं पाहिजे आणि हे काम लोकांनी केले. त्यामुळे या भागामध्ये दाजीभाऊ तुम्ही आता लवकर दौरा काढा. गाव तिथं शाखा आपण केली पाहिजे, 100% आपण करू. आणि पुन्हा एकदा मी सतीशरावला, त्यांचा स्वभाव फार चांगला आहे. सागर भाऊ मी ज्यावेळी भेटलो फार भावनिक होते. काय 1-2 काम होते, किरकोळ काम, पण त्यांच्या दृष्टीने ते काम फार मोठं होतं. ते काम केलं, फोन केलं इकडं तिकडं, आणि त्यांना भावने एवढे अनावर झाले की मला जाणवणं झालं अरे शिव म्हणलो माझा भाव काय माझ्या भूमिकेवर एवढा भावनिक झालाय. मग पुन्हा मला झरायला भेटा आले बंडू शेटून दोघे. बंडू ताजा आम्हाला ह्याला कामच नसते. सकाळी 6ला उठलं की ही जुळणीच असत्या. त्याला फोन कर त्याला फोन कर आणि मला काय झोपू देत नाही, उठत नाही ते. आणि मग मला म्हणलं सतीश हे लागले भेटायला. पण ठीक आहे म्हणतात आपण खाली चहा घेऊया. आणि चहा घेतल्यानंतर सतीशराव म्हणले शेठ मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. सतीशराव कसली जर अडचण आली, आता तुमच्या इथं जे संबंध आहेत तुमच्या लोकांमध्ये बसताय, कुठल्याही लोकाला जर अडचण आली तो कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या समाजाचा आहे हे न बघता त्याला मदत करायची जबाबदारी तुमची आहे तशी माझी आहे. आणि 100% आपण या शहरामध्ये पुन्हा एकदा ताकद लावू आणि ताकदीनं काम करू. आणि ह्या कार्यक्रमासाठी खरं तर आमची सारे सहकार्य आले. साऱ्यानं बसलो, आम्ही बसलो 1 तास जर आता गप्पा मारल्या. ऑफिसवर बनवायला लागले आपल्या इथं मयूर गोळण्याच्या वर. त्याने एवढं मोठं छान ऑफिस बनवलं. एक अर्धा तास मी तिथं फिरलो. म्हणजे आम्ही पण आठवड्याने 1-2दा आता येणार आहे इकडं. साऱ्या गप्पा टप्पा केडीला तर आवडतंच, सारा जीवन तयार असतो त्यामुळं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आला. खरं तर काल मला सदाभाऊ भेटले होते, पण
वैभव दादाला तुम्ही निरोप दिला आणि मग मी भावना दिला असता. भाऊ म्हणले होते आपण तुम्ही विचारल्यानंतर माझ्याकडे चहाला या. आता चहा आता आपण इथं घेण्याच्या मूडमध्ये नाही, कारण इथं वेगळं शिस्त आहे, वेगळं म्हणजे मटण शिस्त आहे, नाहीतर कधी अर्थ वेगळा काढतील. त्यामुळं भाऊ आणि आम्ही या शहरासाठी या तालुक्यासाठी 100% काहीतरी करायचं आमच्या डोक्यात आहे आणि आपण 100% करू. कोणाला अहंकार आलाय, कोणाला गर्व आलाय, असल्या फालतू विषयावर आपण बोलायचं नाही. आपल्याला अहंकार येऊ द्यायचा नाही. आपण सामान्य माणसामध्ये जायचंय, सामान्य माणसाच्या पाया पडायचंय. ज्या लोकांनी पडळकर साहेबाला खांद्यावर घेतलं, ज्या लोकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हाताला धरून चालवलं, या शहरामध्ये आम्हाला ज्यांनी फिरवलं, त्या कुठल्याही कार्यकर्त्याला न विसरणारे आम्ही पडळकर बनलो आहे. काळजी करा, पार्टीत नाद आला, इकडे गेला तिकडे गेला हे लक्षात घ्यायचं नाही. पार्टी शून्य आहे. वैयक्तिक सुद्धा संबंध असले पाहिजे. वैयक्तिक संबंधाचा फायदा मी आपण सांगतो तुम्हाला. ज्यावेळी आज आमच्या इथं कारण स्वाऱ्याने ठरवलं होतो झऱ्यामध्ये गुलाल उतरायचा, बंडूता त्याला फोन केला, तात्या असाच आहे, आम्ही पाकवर चुकडी यायच्या इथं, तर या बाबा म्हणलं. पण आमच्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवलं पडळकर साहेबाला ताकदीने निवडून आणायचं आणि म्हणून माधवी काकीला तेवढ्या ताकदीने निवडून आणलं. एकीकडे पैसा, एकीकडे संपत्ती, एकीकडे पैशाचा माज आणि माझ्यासारखा फटका कार्यकर्ता आणि ते ह्यो फटका आणि माझ्या पत्राला माझी दोघं फाटकं. आणि आम्हाला लोकांनी एवढं समजून घेतलं. मला आम्हाला जे आणलेत पैसे शेठ, एक बंडू शेठ मला अनुभव काढ ताप इकडं बोलू ना, तिकडं पैशाची बोकुड इकडं आमच्याकडे खाल्लं, आनंदात आलो आणि चांगल्या पद्धतीने आपण कार्य केलं. आणि भविष्यामध्ये या खानापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, साऱ्या ताकदीनं आपण लढू. आता खानापूरचं इलेक्शन आलंय, तयारी लागलं पाहिजे. तिथे कोणा संबंध आहे त्यांना फोन केलं पाहिजे. खानापूरमध्ये आपल्याला लढायचं आहे. आता खुळकुळा वाजवूया, खुळकुळा वाजला तर जाग होईल. ती म्हातारे आल्यावर पहिल्यांदा कसा करतो, माणसं गोळाच्या आधी गाडा आपल्याला खेळायला लागेल. आपण त्या पद्धतीने आपण काम करू. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला खरं तर आला आणि वरुण राजाचा आभार मानलं पाहिजे. तो थांबला, त्याला जर इस्कोट करायचा असता सतीजवळ खरंच तुम्ही प्रामाणिक माणूस आहे, तो सुद्धा थांबला. नाहीतर बऱ्याच जण म्हणले असतील या कार्यक्रमाचा कसं वाटोळ होतंय एवढं बघूया. पण तुम्ही कुठंतरी पुण्यवान आहेत आणि या कार्यक्रमाला सर्व आलेली लोक पुण्यवान आहेत, कारण त्यांना पण बोलायला मिळालं. आम्हाला सुद्धा त्यांच्या पुढे आमचं काय मोडकं तोडकं विचार सांगायला मिळालं. जे काय पटतील ते विचार तुम्ही घ्या, काय चुकलं असतील ते सोडून द्या, पुन्हा आपण पुढचं विचार मांडू. त्यामुळे तुम्ही सर्वजण आला इथं, मला स्वतःला बरं वाटलं. सतीशरावनं माझा मान सन्मान केला, माझ्या सर्व सहकार्याचा मान सन्मान केला. तिथं आमच्या आप्पांनी चांगलं मार्गदर्शन केलं. खरं तर आप्पा फार चिकाडीचा गडे आणि माझं अशा अपघात झाल्या, दोघं पण माझं जीव भावाचं मित्र. भालचंद्र भैया पण माझाच, ह्यो पण माझाच. मी घरी गेलो तेव्हा म्हणलं आपण म्हणलं याच्या पप्पालाच उभा करूया. दोघं बसलो होतो आणि म्हणलं तुम्ही दोघं पण माग घ्यायचं. दोघं पण म्हणलं ठीक आहे, पण दोघं दुसऱ्या वाटात उभं राहिले. म्हणजे घरामध्ये सुद्धा समंजसपणा पाहिजे. आपल्या माग ताकद का उभा राहावी. पहिलं जर घर आपलं मजबूत असलं, घर मजबूत असलं तर गाव मजबूत राहतंय आणि गाव मजबूत असलं तर तालुका मजबूत राहतोय. काय होतंय त्याला, चला काय होतंय त्याला. आणि तालुका मजबूत असला आपला मतदारसंघ मजबूत राहतोय. त्यामुळं भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्यामध्ये आटपाडी सोडून द्या, खानापूर तालुक्यातल्या कुठल्या जर कार्यकर्त्याला त्रास झाला, कुठल्याही कार्यकर्त्या जर केसाला धक्का लागला तर तिथं ब्रह्मानंद पडळकर तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे. तुम्ही कसली काय ठीक आहे, मी सांगत नाही. मला सांगायचंय, मोठीपणा करायचंय, ती कार्यकर्त्याला माझ्या माहित आहे मी ताकद देतो का नाही देतो. ती संग्राम नाना तर मी आता पाठ 5ला उठवायला तू पहिला पोलीस स्टेशनला जा. तिथं वजन पण 4 किलो कमी झाले. नाना मला खाताना म्हणतोय 4 किलो कमी झाले, अजून 10 किलो कमी करायचंय. त्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका. तुमच्यासोबत सर्व प्रशासन असेल, आम्ही आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.